ते काय रिअलाइनमेंट दिसतील पॉलिटिकल, जसं 2019ला अचानक निवडणुकांनंतर आफ्टर इलेक्शन प्रचंड रिअलाइनमेंट आहे. 8, 9, 10, 11, 12 या या महिन्याच्या बरीच मोठी उलथापालथ होईल अशी परिस्थिती आहे. आता ऑक्टोबरमध्ये 8, 9, 10, 11, 12पर्यंत प्रचंड मोठी उलाढाल होईल अशी परिस्थिती आहे. तुम्ही दरवेळेस ना बाळासाहेब इंटरव्ह्यूमध्ये असं काहीतरी एक हिंट देतात आणि नंतर त्याच्याबद्दल पूर्णपणे सांगत नाही. आम्हाला आता थोडीशी जास्त हिंट द्या. 8, 9, 10, 11, 12मध्ये काय होणार? लेट इट कम ॲज अ सरप्राईज. महाराष्ट्रात असं मोठं सरप्राईज होणार आहे. पण काय सरप्राईज आहे? सरप्राईज म्हणायचं, भूकंप म्हणायचं, सुनामी, काय असेल? नाही, सरप्राईज असं म्हणूया आपण. त्याच्या भूकंप वगैरे सरप्राईज आहे. तुम्ही काय सांगत त्यात तुमचा, त्यात तुम्ही असाल त्याच्यामध्ये, की त्या भूकंपाचा भाग किंवा त्या सरप्राईजचा भाग तुम्ही एक असणार आहात? दिल बी मेनी होईल बी. आम्ही भूकंपाचा भाग राहणार नाही किंवा सरप्राईजचा भाग राहणार नाही. पॉलिटिकल पार्टी ज्या आहेत त्या भूकंप आणि सरप्राईजचा भाग राहतील. बरं, सत्तेतल्या पक्षांमधला काहीतरी हिंट? बिगर सत्तेच्या पक्षामधला सुद्धा, सत्तेतल्या पक्षामधला आणि बिगर सत्तेच्या पक्षामधला सुद्धा. म्हणजे तुम्ही आधी मगाशी आपण म्हणालो की निवडणुकांनंतर बऱ्याच गोष्टी घडणार, पण निवडणुकांच्या आधी सुद्धा घडणार आहेत, निवडणुकीच्या नंतरही घडणार आहेत. चला, आणि याच्यामध्ये बाळासाहेबांची भूमिका काय असणार आहे? मी जसं म्हणालो की दंगल होऊ न देणं हा जसा आमचा उद्देश होता, आरक्षणच्या संदर्भातली भूमिका, तेव्हा आम्ही इथे असणार पीस कीपिंग राहू असं म्हणा. बरं, ठीक आहे. आता तुमच्या कार्यक्रमाच्या शेवटी जाता तुम्ही एक मोठी आम्हाला जी गोष्ट सांगितली आहे त्याच्यावर आता आम्हाला जास्त लक्ष ठेवायला लागलं. बाळासाहेब, खूप खूप धन्यवाद. आपण खूप गप्पा मारल्या आज, अगदी तुमच्या राजकीय कारकिर्दीपासून ते महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबद्दल खूप चांगली चर्चा आपल्यामध्ये झाली. असेच वारंवार आम्हाला भेटत राहा, अशी चर्चा आपण करत राहू. आणि निवडणुकांच्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा भेटायचं आहे, निवडणुकांची चर्चा आपण तेव्हा करणार आहोत. आज तुम्ही टू द पॉईंटमध्ये आलात बाळासाहेब, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आपल्याला.